तुम्ही बोलताय ते सगळे मुद्दे मी ऐकतोय, सगळे मुद्दे आम्ही बघतोय. ऐका ना, तुम्ही म्हणतायत की जनतेमध्ये उद्रेक आहे, जनतेमध्ये राग आहे, पण तो राग दिसतोय ना. ती मतं पडतात ना तेजस्वी यादवांना मतं पडतात, काँग्रेसला पडत नाही. हा मुद्दा तुमच्यासाठी आहे. नाही, तुम्ही म्हणून म्हटलं तुमचा एजेंडा तुम्हाला ढकलावाच लागेल. आमचा कसला अजेंडा? आमचा कसला अजेंडा? किती दिवस अजून मीडियावरती ऐका ना, मीडिया सगळ्या गोष्टी समोर आणते, आम्ही सगळ्या गोष्टी दाखवतो पण आहेत. तुम्ही एक वेळ फक्त आता उगाच पराभवाला कारण शोधू नका. भाई जगतापजी आहे तुम्हाला तेजस्वी यादवांना मिळाली मतं. नाही मग तुम्ही जी 24 तासने काय दाखवलं सांगा. आम्ही दाखवतो ना. तुम्ही आता हे काय ना, ही वॉट अबाउटरी तुम्ही जे बीजेपीला सांगतात ना, ती तुम्ही माध्यमांवरती वॉट अबाउटरी करू नका. म्हणजे हे याचं काय वॉट अबाउट दिस, वॉट अबाउट दॅट हे नका करू ना. पराभवाचं विश्लेषण करू ना. तुम्ही वरिष्ठ नेते आहात ना. उगाच आपण सोशल मीडियातल्या चर्चांवरती ही चर्चा करण्यापेक्षा आपण इलेक्शनचं अनालिसिस करूया की काय झालं. तुमच्यात आणि तुमच्या मित्रपक्षांमध्ये समन्वय तरी होता का भाई जगतापजी? 12 ठिकाणी तुमची आपसात लढत होती. कमलेश सुतार जी नाही कमलेश सुतार बोला. आम्हाला डिक्टेट करू नका कृपया. बिलकुल करत नाही. याचं काम तुम्ही करा. बिलकुल डिक्टेट करू नका. तुम्ही हे करा, तुम्ही करा, हे तुम्हाला सांगण्याचा अधिकार माझी तुम्हाला ही नम्रपणे विनंती आहे. आम्हालाही सांगू नका. अबाधित आहे. आम्हाला सांगू नका. आम्ही काय माझा विचार मांडण्याची मला पूर्णतः अधिकार आहे. बिलकुल आहे. मी तुम्हाला सांगतच नाही. मी तुम्हाला सांगतच नाही. तुम्हाला डिक्टेट आम्ही कशाला करायचं? तुमच्या सांगण्यावर मी इथे आलोय. मी तुम्हाला काही मोर्चा घेऊन आलो नाही तुम्हाला सांगायला. त्यामुळे तुम्ही आम्हाला डिक्टेट यासाठी करू नका. मी जे काही सांगितलं त्याची उत्तर तुम्ही द्या. तुमच्याकडनं अपेक्षित आहेत असं मी म्हणालोच नाही. पण ही परिस्थिती आहे. तुम्ही जे म्हणताय ते आपल्या आपल्या जागी आहे. रुझान जे येतात आहेत किंवा कल येतात आहेत ते कल कशामुळे येतात आहेत त्याचं सुरुवातीलाच मी विश्लेषण केलं. नवीन काही नाही. मी माझ्या पदरचं काही टाकलेलं नाही. एवढंच मात्र नक्की सांगितलं जे तुम्ही दाखवलं म्हणताय ठीक आहे. तुम्हाला ते लखलाभ हो त्या सगळ्या गोष्टीचा. परंतु बिहारच्या जनतेचा उद्रेक हा काँग्रेसच्या विरोधात नक्कीच नव्हता. म्हणजे तो प्रशांत किशोरी कधी म्हणाला नाही किंवा आणखीन कोणी म्हणालं नाही. 20 वर्ष ज्यांची सत्ता होती, ज्यांनी काय सगळ्यात पहिला पूल बिहारमध्येच पडला ना हो, गुजरातमध्येच पडला ना हो. या देशामध्ये जवळजवळ 2000च्या आसपास जे जुने पूल आहेत त्यांची अवस्था काय आहे हे मी आता सांगण्याचं विकासाचं म्हणालात म्हणून. कारण विकासाचं तंत्र आणि विकासाचं हे जे देणारे देशाचे पंतप्रधान आणि तिथले मुख्यमंत्री जे काय वारंवार सांगत होते त्याच्या बाबतीत बोलतोय. त्यामुळे आम्ही स्वीकार करू.